नमस्कार, मी प्रकाश घोळवे, भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश संघटना महाराष्ट्र या संघटनेचा कार्याध्यक्ष। मी आज एका शाळेवर गेलो होतो। त्या शाळेला कपडे मिळालेले नाहीत। मी चौकशी केली असता ते शासनाचे जीआर पाहिले असता की शाळेच्या पहिल्या दिवशी शूज, सॉक्स आणि गणवेश मिळतील असं त्या जीआर मध्ये लिहिलेलं होतं। माझी विनंती आहे शासनाला, अद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा चालू झालेल्या आहेत त्या एकाही शाळेला गणवेश किंवा शूज मिळालेले नाहीत आणि त्यामध्ये त्या जीआर मध्ये लिहिलेलं होतं की हे गणवेश स्थानिक बचत गटाकडून शिवून घेतले जातील, परंतु महाराष्ट्रामध्ये कुठल्याही बचत गटाला गणवेश शिवण्यासाठी दिलेला नाही। यावरून असे लक्षात येते की एकतर शाळेला गणवेश मिळालेला नाही, या उद्योगावर जगणारे महाराष्ट्रातील लाखो व्यापारी, कर्मचारी, कारागीर यांचा रोजगार या शासनाने काढून घेतलेला आहे। आमची विनंती आहे, पूर्वीप्रमाणेच हे गणवेश खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक ज्या त्या शाळेकडे देऊन टाकावेत, म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे जो कलरचा गणवेश पाहिजे त्या कलरचा गणवेश ते शिवून घेतील, मुलांना वेळेवर गणवेश मिळतील आणि शाळा इंग्लिश मीडियम सारखी दिसेल। खरं पाहता शाळेच्या पहिल्या दिवशी जर गणवेश मुलांना मिळाले असतील तर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी संख्या देखील जिल्हा परिषद शाळेमध्ये वाढली असती। अतिशय चुकीचा निर्णय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेला आहे। अजूनही वेळ गेलेली नाही। आमची विनंती आहे, आपण जर या 8 दिवसामध्ये निर्णय घेतला नाही तर आम्हाला मुंबईला भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश संघटनेच्या वतीने फार मोठं आंदोलन उभा करावे लागेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।